विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाविषयी काही प्रश्न बघणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनलला प्रतिसाद द्या. तर व्हिडिओला सुरुवात करूया. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव चैत्यभूमी आहे. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले. रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना कोणी केली? तर पुण्यामध्ये सेवा सदन आश्रमाची स्थापना रमाबाई रानडे यांनी केली. आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आत्मवृत्त हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर आत्मवृत्त हे आत्मचरित्र महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोणत्या ठिकाणी जाहीर केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोणत्या ठिकाणी जाहीर केला होता? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय येवला, नाशिक येथे जाहीर केला होता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ शेअर करा. पुढचा प्रश्न, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिला. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले हे होते. महात्मा गांधी यांनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? महात्मा गांधी यांनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? तर महात्मा गांधी यांनी चंपारण येथे पहिला सत्याग्रह 1917 साली केला होता. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला होता? महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरू केला होता? तर महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली होती. प्लासीची लढाई केव्हा झाली होती? प्लासीची लढाई केव्हा झाली होती? तर प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी झाली होती. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केली. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? तर बंगालची फाळणी ही 1905 या वर्षी झाली. बंगालच्या फाळणीच्या वेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? बंगालच्या फाळणीच्या वेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला
कॉमेंट करून द्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.